नमस्कार मंडळी. तर बघा आत्ताच झाला आहे गुढीपाडवा आणि त्यामध्ये इथे गरमीचा पारा पण खूप वाढलेला आहे. तर म्हटलं आता काय दुपारच्या वेळेमध्ये कोण आलं गेलं तर काहीतरी थंड, कारण की आमच्या इथे जवळपास काय भेटत नाही गाव असल्यामुळे. तर म्हटलं करून ठेवूयात पण, म्हणजे कोण आलं गेलं की आपल्या पण दुपारच्या वेळेमध्ये जरा गार प्यायला बरं वाटतं. मग काय केलं, बाजारात मला कैऱ्या पण जरा बऱ्या भेटल्या. 100ला 4 वाटे भेटले. 50ला 1 वाटा देत होती, पण मावशीशी भांडून मी 4 वाटे घेतले 100ला. तर म्हटलं अर्ध्या वाट्यांचं म्हटलं करूया पण, आणि अर्ध्यांचं म्हटलं बारीक कापून ठेवलं, त्याचे म्हटलं लोणचं करूया आत्ता खाण्यापुरती जेवणासोबत थोडं थोडं. तर काय केलं, पहिला कैऱ्या धुवून घेतल्या आणि कुकरला त्याचे देठं काढून घेतले आणि कुकरला 2 शिट्टे लावून घेतले आणि छान शिजलेत बघा. आता त्याला करूया पण थंड. जरासे थंड झालं की आपण त्याचे पूर्ण गर काढून घेऊया सालीमधून आणि कोळीमधून. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर अशा प्रकारे पूर्ण गर काढून घेतलं आहे मी. आणि आता काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये एक आल्याचा तुकडा, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, अगोदरच टाकलं जिरं. आणि मिरची आपल्याला पाहिजे असेल टाकायची किंवा नाही टाकायची, की आंबट गोड जरा तिखट बरं वाटतं खायला. नाही टाकली तरीसुद्धा चालू शकते. आणि आपण मिक्सरच्या भांड्यातून एक पेरा मारून घ्यायचं, म्हणजे असं बारीक करून घ्यायचं. आणि आता एक हे 7-8 कैऱ्या होत्या. जसं आपल्याला साखर गोड कसं हवं त्याप्रमाणे घ्यायचं. मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याचा 1 तारी पाक करून घ्यायचा. 1 तारी पाक झाला की उकळलं की मग त्यामध्ये जो आपण गर केलेला आहे तो घालून घ्यायचा आणि छान त्याला घट्ट करून घ्यायचा. चांगलं त्याला ढवळून घ्यायचं आणि घट्ट करून थंड झाल्यावर तो डब्यात भरून ठेवायचा. आणि जसं आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे एक भाग जर पन्हं घेतलं, जे आपण केलेलं जो आहे गर आहे त्याचा एक भाग घेतला की 3 भाग पाणी घ्यायचं. कसं थंड चिल पाण्यामध्ये बर्फ टाकून एकदम गार छान लागतं प्यायला. नक्की करा ट्राय. बाय.